नर्मदे हर, नर्मदा मैया की जय. तर आपण आता विमलेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत, दक्षिण तटावरील शेवटचं तीर्थ. आणि त्यानंतर आता विमलेश्वर वरून आपण नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर जाणार आहोत. तर कुठल्याही प्रकारे आपण नर्मदा मैयाला क्रॉस न करता समुद्र मार्गाने जे आहे ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचं अस्तित्व पूर्णपणे संपतं आणि त्यानंतर पुढे 25 किलोमीटर पुढे जाऊन आपण नर्मदा मैया ही पार करणार आहोत नावेने. तर आता जे तुम्ही नर्मदा समुद्र जो क्रॉस केला तो अतिशय सुखकर प्रवास तुमचा झालेला आहे. परंतु पूर्वी हा प्रवास अजिबात सुखाचा नव्हता. अतिशय खडतर प्रवास होता. 16-16 तास शिडांच्या बोटने आपल्याला हा प्रवास करावा लागायचा. परंतु आता हा 2-3 तासावर प्रवास आलेला आहे आणि आता नर्मदा मैयानेच काय कोणास ठाऊक पण ही सुंदर व्यवस्था केलेली आहे. तर आपण जेव्हा नर्मदा दक्षिण तट पार करून उत्तर तटावर येतो, तर उत्तर तटावरील सगळ्यात पहिलं क्षेत्र म्हणजे मिठी तलाई. या मिठी तलाईचं अनन्यसाधारण महत्व आहे. ही कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीये ही मिठी तलाई. तर मिठी तलाई म्हणजे हा जमदग्नी ऋषींचा पूर्वी आश्रम होता आणि या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी संपूर्ण भागामध्ये हे समुद्र होता, खारं पाणी होतं. तिथे कुठल्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची किंवा शेती करण्यासाठी पाण्याची सोय नव्हती. आणि मग त्यामुळे जमदग्नी ऋषींनी नर्मदा मैयाचं आवाहन केलं, नर्मदा मैयाला प्रार्थना केली आणि मग नर्मदा मैया तिथे प्रकट झाली मिठी तलाईमध्ये. तर या मिठी तलाईमध्ये नर्मदा परिक्रमेदरम्यान स्नान करण्याला खूप जास्त महत्व आहे. अतिशय गोड पाणी तुम्हाला तिथे आता जाणवलंच असेल किती सुंदर गोड पाणी आहे. तर हे मिठी तलाईची गोष्ट म्हणजे हा जमदग्नी ऋषींचा आश्रम होता पूर्वी. आणि या इथला शासक जो होता तो सहस्त्रार्जुन किंवा सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुन ह्याच्या या राज्यामध्ये जमदग्नी ऋषींचा हा आश्रम होता. आणि एकदा काय झालं की कार्तवीर्य अर्जुन हा इथे शिकारीसाठी आलेला असताना तर जमदग्नी ऋषींना जेव्हा समजतं की राजा आपल्या या जंगलामध्ये आपल्या आश्रमाच्या जवळपासच आहे, त्यावेळी मग जमदग्नी ऋषी राजाला विनंती करतात की तुम्ही आमच्या आश्रमामध्ये या आणि आमचा थोडा सेवा सत्काराचा स्वीकार करा. मग त्यावेळी राजाला वाटतं की आता यांच्या आश्रमामध्ये काय मिळणार बाबा. तेव्हा राजा एक 5 ऋषींचा मान मोडायला नको म्हणून एक 5 त्यांच्या मंत्र्यांसह जमदग्नी ऋषींच्या आश्रमात भोजनासाठी जातात. पण त्यावेळी मग जमदग्नी ऋषी म्हणतात की तुम्ही 5च जण का आला आहात, तुमचं संपूर्ण सैन्य जे आहे त्या संपूर्ण सैन्याला घेऊन तुम्ही या इथे भोजन करण्यासाठी, मी तुमच्या सगळ्यांची व्यवस्था करतो. आणि मग राजाला वाटतं की हे कसे आपली व्यवस्था करणार आहेत बाबा. मग त्यावेळी पण तरी आता ऋषींचं म्हणणं मोडायला नको म्हणून मग राजा सर्व सैन्याला बोलवतो आणि सैन्याला आधी बजावून सांगतो की ऋषी जे काही देतील, जी काही अर्धी पोळी अर्धी भाकरी देतील तर ती तुम्ही आनंदाने स्वीकार करा आणि कुठल्याही प्रकारे कुरबुर करू नका. आणि त्यावेळी मग सैन्य येतात, राजा त्याचे मंत्री एवढे खूप जण त्या आश्रमामध्ये येतात आणि जमदग्नी ऋषी प्रत्येकाला पंचपक्वानांचं जेवण खाऊ घालतो, मिठाया खाऊ घालतात. असं म्हणजे संपूर्ण खूप साग्रसंगीत जेवण ते सगळ्या सैन्याला आणि राजाला खाऊ घालतात. मग त्यावेळी राजाला आश्चर्य वाटतं की हे साधे ऋषी आहेत आणि यांचा असा आश्रम आहे, या आश्रमामध्ये एवढा दानगोटा कुठून आला. मग जेव्हा ते सैन्याला या गोष्टीची चौकशी करायला लावतात त्यावेळी सैन्यांमार्फत राजाला समजतं की जमदग्नी ऋषींकडे जी आहे ती एक कामधेनू आहे आणि ही कामधेनू ही जमदग्नी ऋषींची सगळ्या इच्छा पूर्ण करते. आणि मग कार्तवीर्य अर्जुनाला देखील मोह होतो की आपल्याकडे देखील ही कामधेनू पाहिजे. आणि मग कार्तवीर्य अर्जुन जे आहेत ते जमदग्नी ऋषींकडे येतात आणि त्यांना सांगतात की मला ही तुमची कामधेनू हवी आहे. त्यावेळी जमदग्नी ऋषी म्हणतात की तू सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुन आहे, तुझ्या राज्यामध्ये तुला कसलीही कमतरता नाहीये, तर तुला या कामधेनूची काहीच आवश्यकता नाहीये. ही कामधेनू जे देऊ शकते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तुझ्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु मग राजाला ते काही पटत नाही, राजाला कामधेनू हवीच असते. आणि मग राजा बलपूर्वक जे आहे ती ही कामधेनू जमदग्नी ऋषींकडून घेऊन येतो. आणि मग जमदग्नी ऋषींचा पुत्र म्हणजे भगवान परशुराम, ज्यांना विष्णूंचा अवतार मानला जातो किंवा सप्तचिरंजीवांपैकी एक देखील म्हटलं जातं, तर ज्यावेळी ह्या परशुरामांना ही गोष्ट समजते की आपल्या पित्याकडून बलपूर्वक छलपूर्वक कार्तवीर्य अर्जुनाने ही कामधेनू नेलेली आहे, त्यावेळी परशुरामांना खूप राग येतो आणि परशुराम जे आहेत हे कार्तवीर्य अर्जुनावर चालून जातात. दोघांमध्ये तुंबळ लढाई होते, तुंबळ युद्ध होतं. आणि त्या युद्धामध्ये परशुराम जे आहेत ह्या कार्तवीर्य अर्जुनाच्या सहस्त्रबाहू म्हणजे त्यांना 1000 हात होते किंवा
1000 हाताचं बळ होतं त्याच्याकडे. तर हे 1000 बाहू परशुराम हे तोडून टाकतात आणि मग शेवटी तो ग्लानी येते कार्तवीर्य अर्जुनाला आणि मग तिथे महादेव प्रकट होतात आणि महादेव हे कार्तवीर्य अर्जुनाला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात. अशा पद्धतीने मग ज्यावेळी कार्तवीर्य अर्जुनाच्या जे मुलं नातवंड आहेत त्यांना हे समजतं, त्यावेळी मग ते पुन्हा जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर चालून जातात आणि आपल्या पित्याचा बदला घ्यावा म्हणून परशुरामाचे पिता म्हणजे जमदग्नी ऋषी यांचा देखील ते वध करतात. आणि मग ज्यावेळी परशुरामांना ही गोष्ट कळते त्यावेळी परशुराम अतिशय चिडतात आणि परशुराम हे या पृथ्वीवरील जे वाईट क्षत्रिय आहेत त्या वाईट क्षत्रियांचा 21 वेळा त्यांनी पराभव केला आणि मग त्यानंतर त्यांना ह्या गोष्टीचा फार पश्चाताप झाला आणि मग त्यांना ह्या गोष्टीचं प्रायश्चित्त करावं वाटलं की आपण आपल्या हातून जे आहे पाप घडलेलं आहे, क्षत्रियांचा वध झाला म्हणजे, आणि आपण याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. म्हणून मग परशुराम जे आहे ते या ठिकाणी येतात आणि इथे ते क्षत्रियांच्या मोक्षासाठी प्रार्थना करतात. तिथे त्यांचं श्राद्ध तर्पण करतात. तर यालाच रामतीर्थ असं म्हटलं जातं. अशा या मिठी तलाईचं आपण आज दर्शन घेतलेलं आहे. बोलो नर्मदा मैया की जय.